नमस्कार. नमस्कार. काल परवा एक फार आनंदाची घटना भारतात घडली. मोहित कंबोज नावाचे कोणीतरी गृहस्थ आहेत, सद्गृहस्थ म्हणू. त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता आणि मग तो वाढदिवस भरघोस असा आनंदानं साजरा झाला पाहिजे म्हणून विविध पक्षांचे लोक त्यात गेले. तर मोहित कंबोज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे आहेत आणि काल लोकांना कळालं ते उद्योगपती पण आहेत. महत्त्वाचे म्हणजे ते महाराष्ट्रातले नाहीत, पण महाराष्ट्रातले उद्योगपती आहेत. तर ते बरोबरच आहे. महाराष्ट्र हा परराज्यातल्या उद्योगपतींना येऊन फुलायला बहरायला अतिशय उपयुक्त राज्य आहे. त्यामुळं महाराष्ट्रातले जे आपले मराठी संस्कृती पाळणारे, महाराष्ट्राची संस्कृती पाळणारे जे विविध पक्षांचे नेते आहेत, त्यांनी तिथं वाढदिवसाला हजेरी लावली. हे गेले नसते तर त्या मोहित कंबोज साहेबांची मुलगी वाढली नसती, तिच्या वयात वाढ झाली नसती, असं काहीतरी असावं ते. त्यामुळं जे चेहरे दिसले तिथं ते फार महत्त्वाचे चेहरे होते आणि फार आदरणीय चेहरे होते आणि ज्यांना महाराष्ट्र संस्कृतीची अतीव काळजी आहे असे चेहरे होते. त्यात देवेंद्र फडणवीस गेले हे साहजिक होतं, कारण त्यांच्या पक्षाचेच ते होते. पण अनेक लोक गेले आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे गेले, शरद पवारांच्या चिरंजीवा सुप्रिया सुळे गेल्या, वगैरे वगैरे लोक गेले. आणि मग त्यांनी त्या लोकांनी विचारलं. लोक विचारतात, आपल्याकडचे लोक फार खडू झालेत आता लोक काही तसे माफी बिफीच्या सदरात धरत नाहीत कोणाला. आणि मग ते जाऊन विचारतात. आणि विशेषतः बीजेपीचे जे लोक नाहीत त्यांना प्रश्न विचारण्याचा पत्रकार तर पूर्णच अधिकार वापरतात. पत्रकार आहे, त्यांनी विचारलंच पाहिजे. म्हणजे तो जो कोण मोहित कंबोज आहे त्याला काही विचारायला गेले नाहीत की तुम्ही यांना का बोलवलं. पण हे दिसले तर हे डोमकावळे गेले आणि त्यांनी ते बुडदाटी धरून त्यांच्या तोंडासमोर विचारलं की तुम्ही कशा काय इकडं, तुम्ही कसं काय आला. तर ती जी काही माणुसकी लोकशाही आहे याची सगळी जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे. आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, या सगळ्या वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांकडे आहे. आणि मग महाराष्ट्राच्या धडाडत्या तोफा दोन आहेत. एक म्हणजे संजय राऊत आणि दुसरे सुषमा अंधारे. आणि मजा अशी झाली की ती एकच पटकथा त्यांच्या हातात लिहून दिल्यासारखे, संवाद लिहून दिल्यासारखे ते म्हणाले की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि आपले घरोब्याचे संबंध वेगळ्या ठिकाणी असतात आणि माणुसकी काही सोडत नाही. आणि महाराष्ट्र धर्म आहे की जायचं आणि माणुसकी म्हणून भेटायचं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, तिथं आम्ही काही शिव्यागाळी करू, काही एकमेकांच्या विरोधात बोलू, काही एकमेकांची लफडी काढू, काही एकमेकांच्या भानगडी काढू, काही एकमेकांचे भ्रष्टाचार काढू, विचारधारांना विरोध करू. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. विचारधारांना विरोध करू, पण म्हणून महाराष्ट्र धर्म काही सोडणार नाही. म्हणून आम्ही जाणार वाढदिवसाचा केक खायला, काय बिर्याण्या खायला, जे काय असेल ते पदार्थ. आता एवढ्या मोठ्या उद्योगपतीच्या मुलीचा वाढदिवस तर जायलाच पाहिजे. त्यांचं बरं राज ठाकरे दिसले त्या. हा महाराष्ट्र धर्म सांगणारे राज ठाकरे. शिवाजी महाराजांचं नाव घेणारे राज ठाकरे, आदित्य ठाकरे, सुषमाताई अंधारे, संजय राऊत,
शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ते गेले. आणि कार्यकर्त्यांना, समाजाला, मतदारांना ते सांगत राहिले की महाराष्ट्र धर्म आहे. आमचा वैचारिक कितीही विरोध असला, हो का, मोहित कंबोजचा इतिहास काय आहे? तो तुमच्याबद्दल ज्या ज्या पद्धतीचं गलिच्छ बोललाय, त्याला नाहीये महाराष्ट्र धर्म. तो महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राचं खातो, इथं उद्योगपती होतो, त्याला महाराष्ट्र धर्म नाही. बोलावं काय? बोलताना तुम्हाला काही लाज आहेत का? तुम्ही आम्हाला शिकवणार महाराष्ट्र धर्म? मग तुम्ही निवडणुका कशाला लढता एकमेकांच्या विरोधात? धंदा आहे तुमचा, पैशाचा धंदा. सत्तेत राहायचं, जनतेचा पैसा राज्य करायला वापरायचा आणि सेवेचा आवाडायचा. तुम्ही आम्हाला शिकवणार, आम्ही तुमच्या बाजूनं, पक्षाच्या बाजूनं राहणार, त्या पक्षाचा विरोध करणार. तुम्हाला मतं द्यायची, कशाला द्यायची? जा ना सगळेच भाजपत, आम्ही देतो मतदान, एकच पक्ष बाद झाला. त्या मोदीनं आखून ठेवलंय ना, वन नेशन वन इलेक्शन, एकच देश एकच निवडणूक, एकच पक्ष. तुमच्यात जर एवढं साठलोट आहे आणि तुमच्यात जर एवढी महाराष्ट्र धर्माची आपुलकी आहे, तुम्ही जा ना सगळे. वेगवेगळ्या पक्षात कशाला दिसता तुम्ही? तर तुमचा जुगाराचा खेळ आहे हा राजकारण. म्हणजे सत्तेवर येणं म्हणजे विचारधारा नावाची काही गोष्ट नाही. आणि आणखी एक आहे, खरोखर आपुलकीनं बोलणारे, मायेनं बोलणारे कुठल्याही पक्षात असो, जायला हरकतच नाही खरंच. पण मोहित कंबोजचा इतिहास काय आहे? या मोहित कंबोजच तुमच्या मागं हात धुवून लागलेला, तुम्हाला तुरुंगात घालवायला लागलेला, खोट्या केसेस तुमच्यावर केलेल्या, ते चालतं. म्हणजे महाराष्ट्र धर्म तुम्ही पाळा, तो काहीतरी विकृतच वागणार. त्याच्या काय भूमिका आहेत? मूळ प्रश्न आहे. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता ना तुम्ही. शाहू फुले आंबेडकर आणि RSS आणि BJP यांचं काय जुळतं? कसली विचारधारा आहे? विरोधी आहे, असायलाही हरकत नाही. तो ज्या पद्धतीची विकृत वक्तव्य करत आला आणि ज्या पद्धतीचं विकृत राजकारण महाराष्ट्रात येऊन करत राहिला तो, आणि धमक्या देत राहिला, जातवाद आणि धर्मवाद करत राहिला, तर हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेत येतं. एक साधा विचार करू आपण, साधा विचार करू. शाहू फुले आंबेडकर आज जिवंत असते आणि मोहित कंबोजच्या मुलीचा वाढदिवस आहे, तर गेले असते का? मोहित कंबोजचं तोंड सुटल्यावर ज्या पद्धतीचं तोंड सुटतं आणि ज्या पद्धतीचं तो घाण बोलतो, धार्मिक जातीय विद्वेषाचं बोलतो, तर शाहू फुले आंबेडकर स्वतः हयात असते तर हे गेले असते का त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला? मुलीचा वाढदिवस आणि मुलींचा काही संबंध नाही. त्या अंधारेबाई म्हणाले की मी देवेंद्र फडणवीसांना कितीही विरोध करत असले तरीही त्यांच्या बायकोबद्दल वगैरे काही बोलत नाही. का बोलत नाही? त्यांची बायको काही बोलते. घरची लोक त्यांच्या विचारधारांचीच आहेत ना. ही मुलगी मोहित कंबोजची वाढून काय होणार आहे? तिलाही मोहित कंबोजचे जर संस्कार असतील अमानवी, विकृत आणि गलिच्छ, तर ती तशीच वाढणार आहे. तुमच्यात येणार आहे का ती? तुमच्या विचारधारेची होणार आहे ती? शाहू फुले आंबेडकरांना मानणार आहे ती? तुम्ही गांडवा आम्हाला, आणि जणू काय आम्हाला कळतच नाही महाराष्ट्र धर्म काय. ठेका तुमच्याकडं. तुम्ही कुठल्या तरी पदावर गेलात ना, कुठल्या तरी पक्षाच्या, की तुमची भावना अशी होती की जगाची सगळी अक्कल आपल्याकडे आहे आणि बाकीचे सगळे बावळट आहेत. मतदार हे नेहमीप्रमाणे मूर्ख आहेत आणि त्यांना सहज गंडवता येतं आणि मतदार सहजच विसरून जातात. या देशात 2014 पासून ज्या पद्धतीचं विकृत राजकारण आहे त्याचे बळी तुम्ही पण आहात. हेच लोक शिवसेना संपवायला निघाले. ह्याच लोकांनी कट करून शिवसेना उद्ध्वस्त करू, आणि अमित शहा थेटच म्हणालाय ना यांना नष्ट करू म्हणून. हेच राष्ट्रवादी नष्ट करायला निघाले. तुम्ही कशाचे अस्तित्वाचे झगडे करताय स्वतःच्या? तुम्हाला कसं का होईना टिकून राहायचंय? जा ना, बलिदान करा ना. आणि ती धडाडती लोक सकाळी सकाळी तंबाखू लावून जे काही बोलत असते ना, तेवढंच एक काम आहे, रोज आपली स्टेटमेंट करायची.
आणि राजकारण वेगळं असतं आणि घराचे संबंध वेगळे असतात. बेरजेची राजकारण करता तुम्ही आणि मतदार वजा. मतदारांनी भांडत बसायचं एकमेकांबरोबर वैचारिक कट्टरता बाळगत. तुमच्याकडे ती वैचारिक कट्टरता नाही. तुम्ही नाही बाळगायची ती शाहू फुले आंबेडकरांची वैचारिक कट्टरता. RSSशी जुळून घ्यायचं. ओवेसीशी तुम्ही युत्या केलेल्या आहेत काही ठिकाणी. काय लाज आहेत का तुम्हाला? आणि ते निवडणुकांचा प्रचार झाला की संपलं. अरे तुमच्या धंदे आहेत. तुमच्यात ती कोंबड्यांची झुंज किंवा जुगारी लोक बसल्यावर ज्या पद्धतीनं मन तन धन लावून जुगार खेळतात, काही झालं तरी जिंकायचंच आपण. आणि दुसरा मग जुगारी एखादा रिकामा झाला की त्याला परत उसने पैसे द्यायचे. असले धंदे आहेत तुमचे. तुम्हाला संविधान कळतं, संविधान तुडवतो हा मोहित कंबोज. संविधानाची पायमल्ली केली त्यानं अनेक वेळा. इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे संविधानात स्पष्ट लिहिलेलं आहे. कुणाबद्दल गरळ ओकणं, कुणाला घाण म्हणणं आणि कुणी दंगलीला उद्युक्त करणं, वाईट म्हणणं, तर सामाजिक परिणाम म्हणून तर वाईटच आहे सगळं. तुमच्यावरही झाले ना राजकीय परिणाम. उद्धव ठाकरेंचं शासन हे आदर्श शासन होतं. मीच बोललोय अनेक वेळा, लिहिलंय उद्धव ठाकरेंसाठी मी ट्रोलिंग भोगलंय. या शरद पवार आणि अजित पवार घराण्याबद्दल मी ट्रोलिंग भोगलंय. तुम्ही आमचा विचार नाही करणार. तुम्ही तुमची नाती सांभाळणार. उद्योगपती आहे. एवढंच जर तुम्हाला वाढदिवस साजरे करत फिरायची सवय आहे तर जा विरोधी पक्षातल्या एखाद्या अतिशय सामान्य मजुराच्या घरी जाऊन त्याच्या मुलाचा, मुलीचा, बापाचा, आईचा वाढदिवस साजरा करा ना. तुम्ही जाण्याची कारणच दिसतायत ना, पैसेवाला येतो म्हणून. तुम्ही जाता का गरिबांच्या विरोधी पक्षांच्या घरच्या कार्यकर्त्यांच्या घरी? अरे कार्यकर्त्यांना एकमेकांच्या घरी जाऊ देत नाही तुम्ही. तुम्ही आम्हाला अकला शिकवा लोकशाहीच्या, संविधानाच्या, विचारधारेच्या, आणि तुम्ही स्वतः काही करा. त्या अदानी अंबानी देश विकला हे तुम्हाला माहिती आहे ना. 2014 नंतर मोदी सरकारनं हा देश विकला हे तुम्हाला माहिती आहे. आर्थिक लचांड खूप करून ठेवली. लैंगिक लचांडांना सीमा नाही. विचारधारा नावाची काही गोष्ट आहे का नाही? कट्टरता नावाची काही गोष्ट आहे का नाही? तुमच्यात कट्टरता नाहीच आहे. तुम्हाला धंदा करायचा आहे राजकारणाचा. दुकानं मांडून बसलेले आहात. एकमेकांच्या शेजारचे दुकानदार आहात तुम्ही. ग्राहक जोवर येत नाही ना तोवर तुमच्यात एकोपा. ग्राहक आला की मग तुमच्या स्पर्धा. असं झालं ते. आणि तुम्ही आम्हाला अकला शिकवा संविधानाच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या. त्या मोहित कंबोजला विचारा, गांधींचा खून झाला याच्याबद्दल तुझं काय मत आहे? आणि जा वाढदिवस साजरे करायला. या देशाचे नागरिक आहेत मुसलमान. तो घाणेरडं बोलतो मुसलमानांबद्दल, दंगली घडवून आणतो. तुमचं काय मत आहे मुसलमानांबद्दल? नागरिक आहेत की नाही? का तुम्ही द्वेष करता? का हिंदू हिंदू म्हणून एकत्र आलात? असू दे, शेवटी आपण कुठल्याही जातीचे असलो तरी हिंदूच ना. असं काही आहे तुमच्या डोक्यात? मग तुम्ही संविधान पाळत नाही, कारण संविधानानं असले भेद करायला सांगितलेलं नाही. तुमचे धंदे आहेत, आर्थिक गुंतागुंती आहेत आणि एकमेकांना जपणं आहे. तो अदानी अंबानी सारखे उद्योगपती तुम्ही घेऊन फिरता. संसदेत जाऊन ते, अरे तुम्ही मोदीबद्दल तोंडही उघडायला तयार नाही. नीट आणि काय आदर्श संसद रत्न पुरस्कार. लाजा आहेत का? लाजा. काय धंदे चालले? तर कुठलं राजकारण आहे हे बेरजेचं? वाना कट्टर स्वतःच्याच मतांवर आणि स्वतःच्या पक्षावर. आणि जाणं बळी. तुम्हाला भ्या आहे पोलिसांचं, कायद्याचं, कोर्टाचं, सरकारांचं, ईडी बिडी काय असेल ते. तुम्ही तुमचे नातेसंबंध ठेवणार आणि शिवतीर्थावर सभा घेऊन मोठमोठ्या गप्पा आणणार. महाराष्ट्र धर्म. शिवाजी महाराजांचा इतिहास तरी माहिती आहे का? सारखं आपलं शिवाजी महाराजांचं नाव घेत राहायचं. त्याचंही दुकान मांडून ठेवलंय राजकारणासाठी.
तुमची लायकी आहे का शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची? काही खोटा इतिहास सांगत राहता आणि पूर्ण पुन्हा पुन्हा मुस्लिम केंद्री करता शिवाजी महाराजांचा इतिहास. मुस्लिम केंद्रीय इतिहास आहे शिवाजी महाराजांचा. गंडवतायत निव्वळ. कसली नीतिमत्ता नाही. तो अनितिमान आहे ना तो. मोहित कंबोज, अडाणी, अंबानी अनितिमान आहेत. तुम्हाला काही नीतिमत्ता आहे का नाही? नीतिमत्ता नावाची गोष्ट आहे का नाही? त्या मुलीचा वाढदिवस आहे आणि असं तुम्ही फिरणार यांची लग्न करत सगळे. तो शाहरुख खान, त्याची एकदा करा. कशाचा किंग बोडक्याचा तोही. त्याला कळतंय का? या मुसलमानांना ठोकलं या लोकांनी, हे शाहरुख खानला कळतंय का? तो तिथं समन्वय करणार, त्याला खालच्या गरीब मुसलमानांचं कळतंय का काय? दंगलींमध्ये मारले जात आहेत. 9 लाख मुसलमानांची पोरं आरोप न ठेवता तुरुंगात आहेत देशात. करतो का शाहरुख खान काही? आणि माशा अल्ला म्हणत हिंडतो. माशांचा हल्ला निव्वळ. तो जातो तिथं मोहित कंबोजकडं वाढदिवस, मुलीचा वाढदिवस साजरा करायला. ते अंबानीच्या पोराच्या लग्नात हजर. नाचतायत काय आणि काय कसले खान, हे खानावळ निव्वळ. पैशाचीच भावरी. हे पैशावाल्यांचं जग आहे. यांना कसली नीतिमत्ता नाही, कसली विचारधारा नाही. संविधान हे पाळत नाहीत. संविधान पाळलं असतं तर यांनी बहिष्कृतच केला असता. अशी माणसं बहिष्कृत केली असते. माणुसकी वेगळी गोष्ट आहे. दुखापतींमध्ये दुःखांमध्ये जाणं योग्य आहे. हे झाले सगळे लग्नांना हिंडणार, वाढदिवसांना हिंडणार, नाचणार बिचणार. तुम्ही तुमची रिलेशन बाळगा. वैर आम्ही बाळगतो एकमेकात. आमच्या घराघरात वैर लावून दिली तुम्ही 14 पासून. एका घरात, माझ्या घरात. आणि पुन्हा सांगणार राहुल गांधीला राजकारण नाही कळत. हे तुम्हाला कळतं. तुमचे धंदे आहेत राजकारणाचे, राहुल गांधीचे नाहीत. राहुल गांधीचं राजकारण हा धंदा नव्हे. तुम्ही धंद्यासाठीच राजकारणात आलाय. तुम्हाला पैसेच हवे होते, ख्यात्या हव्या होत्या, समाजावर वर्चस्व हवं होतं आणि कष्टकऱ्यांनी जो सरकारकडे जमा केलेला पैसा आहे त्याच्या तिजोरीच्या चाव्या तुम्हालाच पाहिजे होत्या. तुमच्याही नावावर भ्रष्टाचारच आहेत सगळ्यांच्या. त्यामुळे ते शाहरुख खानचं काही कौतुक नाही मला, आणि या पुढाऱ्यांचं तर नाहीच नाही. आणि कसलाही अभ्यास नाही यांचा. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, यातल्या त्या सुषमा अंधारे सोडल्या ना, यांचा कसलाही अभ्यास नाही आणि कसली कट्टरता नाही वैचारिक. त्या बाई पण काल बोलतं, माझं प्रेम आहे त्या बाईवर, काय बोलते ती. आणि निघाली आता. ते हा व्हिडिओ पाठवा, ती माझी पण अक्कल काढायला बसली. ते कसं असतं राजकारणात. अरे राजकारण आम्हाला पण कळतं ना, नागरिकांना राजकारण कळतं ना. तुम्ही नागरिकांच्या जीवावर राजकारण करता. नागरिकांना राजकारणाची समज असते, संविधानाची समज असते. बावळट नका समजू. तुम्ही कुठल्या तरी पक्षात आहात आणि पक्षात झालं म्हणजे राजकारण कळतं असं काही नसतं. तुम्हाला पाडलंच नसतं तुम्हाला राजकारण कळत असतं तर. ज्यांना राजकारण कळतं ना ते पडले नसते कधीच. या समाजानंच तुम्हाला तडफडायला लावलेलं आहे. मोदी, RSS आणि ते जे अडाणी अंबानी सत्तेत बसलेत ना, हे या जनतेनं बसवलेत. तुमच्या कुठल्या तरी घाणीला कंटाळून. ती घाणच आहे, ते माहितीच आहे त्यांना. जनतेला कळत नाही असं वाटतं. पुन्हा पुन्हा बावळट समजणार. बुद्धाचं नाव घ्या, अमक्याचं नाव घ्या. शिवाजी महाराज तर आहेच आहे, आपलं कायमचं दुकान मोकळं ठेवलेलं आहे. कुणी उठावं, टिकली मारून जावं असं करून ठेवलंय. शिवाजी महाराजांचा तरी खरा अभ्यास आहे का यांचा? आणि त्या मुलीचा वाढदिवस आहे, त्याच्या काय घरात दुःखच घडलं तर जायला आमची काही हरकत नाही. तुमचे धंदे आहेत राजकीय, उद्योगपतीच्याच कडे जायचं. तो तगडा आहे की नाही, तो एजंट आहे BJPचा.
पैसे गोळा करून देणारे जे लोक असतात त्यातला तो एक महत्वाचा माणूस आहे. यांचेही पैशाचे धंदे आहेत. 75 साली आणीबाणी झाली, त्याच्यानंतर हे सगळी कटबोळी एकत्र आली. नीतिमान नव्हतीही त्यावेळेला. 75ला 78ला जे काही जनता दलाची निवडणूक झाली ना, त्यातले चेहरे आठवा. यांना फक्त स्वतःचं राजकारण करायचं होतं, स्वतःचा राजकारणाचा धंदा करायचा होता, देशसेवा नव्हे. राजकारणात हे सेवेसाठी आलेले लोक नाहीत, हे सिद्ध झालं त्या काळात. खूप दिग्गज लोक गेले, महाराष्ट्रातले पण आणि देशातले पण, भाजपच्या बरोबर. मग विचारधारेचा आम्हाला सांगणार तुम्ही? RSSचा द्वेष करायला आम्हाला सांगणार तुम्ही? तुम्ही नाही करणार तो. आम्ही आपले तळागाळात भांडत बसतो आणि एकमेकांना ट्रोलिंग करतो. आम्हाला ट्रोल म्हणून जन्माला घातलं तुम्ही. आम्ही बसतो एकमेकांच्या गचंड्या घरात. RSS वाले वाईट आहेत, आंबेडकरवादी वाईट आहेत, साम्यवादी वाईट आहेत, काँग्रेसवाले वाईट आहेत, सगळे एकमेकांना धरून बसले. समाजवादी वाईट आहेत. एकमेकांच्या गचंड्या धरू धरू सोशल मीडियात मारामाऱ्या करत राहतात हे लोक, आणि प्रत्यक्ष जाऊनही ठोकाठोकी करत राहतात. तो मोहित कंबोज भैया आहे. त्या राज ठाकरेनं भैयांना ठोकलं होतं ना, भैया नकोत म्हणून. मग उद्योगपती भैया चालेल, साधे गरीब भैया चालणार नाहीत, मजूर भैया चालणार नाहीत. ठोकणार गरिबांना. तिथं नीतिमत्ता कुठे गेली? आणि कुठल्या भैया मजुराच्या घरी गेलाय तुम्ही वाढदिवस साजरे करायला कोणाचे? तुम्हाला बरेच श्रीमंत आणि उद्योगपतीच लागतात, आणि त्याच्या पैशाचा काही हिशोब आहे का? कसा कमवला, आरामाचा कमवला. आता सत्ता बदलल्यावर तो जाईल तुरुंगात, त्यानं जे धंदे केले ते. तुम्हाला कायद्याची भीती, तुम्हाला ईडीची भीती, तुम्हाला बीडीची भीती. आम्ही बसलोय आपापसात भांडणं तुमच्यासाठी. या राज ठाकरेंना, या सुप्रिया सुळेंना, या आदित्य ठाकरेला, या सगळ्यांना, उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना नेहमी पाठिंबा दिलेला माणूस आहे. मी बोललो ना, सगळ्या राजकारण्यांना. बीजेपीवाले निवडून यायला मदत केली बरं का मी, चांगले लोक. मला नव्हतं माहित हा बोगस आहे म्हणून. मी आपला वाजपेयींच्या बीजेपीत होतो डोक्याला. हे एवढे नीच निघतील आणि देश विकायला निघतील, आणि कसलीही नैतिकता नाही. आर्थिक नैतिकता नाही, लैंगिक नैतिकता नाही, संविधानाची नैतिकता नाही. संविधानात चिखल खून होतोय रोज. हा मोहित कंबोज त्यातला, मोदी त्यातला, अडाणी त्यातला, अंबानी त्यातला, आणि तुम्ही साठे लोटे. तुम्ही ड्रायव्हिंग करणार अडाणी साहेबांचं, या वेलकम वेलकम. आम्ही बसतो मारामाऱ्या करत. तुम्हाला या झुंजी लावून द्यायच्या समाजात? तुम्ही या ना उघडपणे एकत्र, आणि सांगा आमचा जुगाराचा धंदा आहे, जो जिंकेल तो जिंकेल, आणि लुटू, सगळे मिळून लुटू. नगरपालिकेत तेच चालतं ना, सगळ्या नगरसेवकांना वाटा जातो, कुठल्याही पक्षाचा असो, अपक्षांना असो. ठरलेलं असतं प्रत्येक ठेक्यातलं, प्रत्येक नगरसेवकाला पाकिट जातं. तसंच आहे तुमचं, पाकिटाचे धंदे आहेत हे. आणि पुन्हा म्हणाल असं चिडायचं नसतं. होय, नाही, शांत राहतो. आम्ही बुद्धाचे अवतार आहोत. सगळं चाललंय ते माफ करायचं. चालू द्या बरं, चालू द्या. मला मतदारांना सांगायचंय, आणि त्यातले जे भारतीय लोक आहेत त्यांना सांगायचंय, तुम्ही कुणीही असा, RSSचे असा, समाजवादी असा, आंबेडकरवादी असा, गांधीवादी असा, कुठल्याही वादाचे असा, साम्यवादी असा, द्रविडवादी असा, आर्यवादी असा, काही कुठल्याही वादाचे असा, पण आधी भारतीय व्हा. तुमच्या या वादावादीमुळं तुम्ही आपापसात एकमेकांची टाळकी फोडत बसलेले आहात, एकमेकांना ट्रोलिंग करत बसलेले आहात, आणि हे तुमचे सगळे नटनट्या, राजकारणी आणि क्रिकेटर हे सगळे उद्योगपती आहेत. यांचे स्वतःचे उद्योग आहेत बरं का. हे आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, कुठल्याही पक्षाचे घ्या, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, सुप्रिया सुळे, या सगळ्यांचे वेगवेगळे उद्योग आहेत.
आणि हे उद्योग नीट चालावेत म्हणून राजकारण हा यांचा उद्योग आहे. हे राजकारणात का आहेत ते यांचे उद्योग आहेत. आणि तुम्ही यांचे कोणाचे ना कोणाचे सैनिक आहात, मतदार. तुम्हाला कसलेही पैसे मिळत नाहीत आणि त्यांच्या उद्योगातला कसलाही वाटा मिळत नाही. त्यांच्या राजकारणी सुखसुविधांचाही वाटा तुम्हाला मिळत नाही. यांना काही ना काही वाटा सुखसुविधा सगळ्यांना मिळत असतात. हे उद्योगपती राजकारणी आहेत किंवा राजकारणी उद्योगपती आहेत. मोहित कंबोज, अडाणी, अंबानी, मोदी, शहा या सगळ्यांचा मिळून राजकारण हा धंदा होऊन बसलाय, उद्योग आहे. आणि आपण फुकटचे सैनिक आहोत त्यांचे. मी तर खूप वेळा स्वतःच पक्षांतर ही घाणेरडी गोष्ट आहे असं मीच म्हणत राहतो, पण मला चांगला वाटलेलं नाही तर त्याला मतदान द्यायला गेलेलो किंवा त्याचा प्रचार करायला गेलो. यात मला मतदारांना सांगायचंय आणि त्यातले जे भारतीय लोक आहेत त्यांना सांगायचंय, तुम्ही कुणीही असा, RSSचे असा, समाजवादी असा, आंबेडकरवादी असा, गांधीवादी असा, कुठल्याही वादाचे असा, साम्यवादी असा, द्रविडवादी असा, आर्यवादी असा, काही कुठल्याही वादाचे असा, पण आधी भारतीय व्हा. तुमच्या या वादावादीमुळं तुम्ही आपापसात एकमेकांची टाळकी फोडत बसलेले आहात, एकमेकांना ट्रोलिंग करत बसलेले आहात. आणि हे तुमचे सगळे नटनट्या, राजकारणी आणि क्रिकेटर हे सगळे उद्योगपती आहेत. यांचे स्वतःचे उद्योग आहेत बरं का. हे आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, कुठल्याही पक्षाचे घ्या, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, सुप्रिया सुळे, या सगळ्यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. आणि हे उद्योग नीट चालावेत म्हणून राजकारण हा यांचा उद्योग आहे. हे राजकारणात का आहेत ते यांचे उद्योग आहेत. आणि तुम्ही यांचे कोणाचे ना कोणाचे सैनिक आहात, मतदार. तुम्हाला कसलेही पैसे मिळत नाहीत आणि त्यांच्या उद्योगातला कसलाही वाटा मिळत नाही. त्यांच्या राजकारणी सुखसुविधांचाही वाटा तुम्हाला मिळत नाही. यांना काही ना काही वाटा सुखसुविधा सगळ्यांना मिळत असतात. हे उद्योगपती राजकारणी आहेत किंवा राजकारणी उद्योगपती आहेत. मोहित कंबोज, अडाणी, अंबानी, मोदी, शहा या सगळ्यांचा मिळून राजकारण हा धंदा होऊन बसलाय, उद्योग आहे. आणि आपण फुकटचे सैनिक आहोत त्यांचे. मी तर खूप वेळा स्वतःच पक्षांतर ही घाणेरडी गोष्ट आहे असं मीच म्हणत राहतो, पण मला चांगला वाटलेलं नाही तर त्याला मतदान द्यायला गेलेलो किंवा त्याचा प्रचार करायला गेलो. यातल्या खूप लोकांचा प्रचार केलेला आहे. तर मी फसलेलोच आहे. आम्ही मूर्खच होतो असंच म्हणायला पाहिजे. आणि मी कबूल केलं, व्हिडिओ करून कबूल केलं. या लोकांनी चुना लावलाय देशाला आणि यांचा फक्त पैसा, सत्ता, समाजावर राज्य एवढंच यांचा हेतू आहे. बक्कळ पैसे कमवणं, 2 वेळा जेवणं, एकदा हागणं, एकदा शांतपणे मरून जाणं, एवढ्याशा आयुष्याचं व्याख्या साध्या व्याख्या मान्य नाहीत. त्यांना खूप हपाप आहे, खूप लागतं यांना. आणि हे एकोप्यानं राहतात वर. यांचा तो धंदा आहे. एकमेकांना विरोध करणं हा सुद्धा धंदा आहे यांचा. आणि एकमेकांशी पुन्हा पुन्हा साठी लोटी करणं, कसलीच निष्ठा नसणं, वैचारिक निष्ठा नसणं, हा पण यांचा धंदा आहे. आणि मतदारांमध्ये मारामार लागतात. हे जे सैन्य आहे ना यांनी तयार केलेलं, मतदार हे सैनिक आहेत, कुठल्या ना कुठल्या गटात विभागलेले. हे मारामाऱ्या करत बसलेले आहेत. एकमेकांची टाळकी फोडतात, एकमेकांना मारतात, एकमेकांना ट्रोलिंग करतात, एकमेकांच्या आया बहिणी काढतात. तर विनंती एवढीच आहे, मतदार व्हा, भारतीय मतदार व्हा. ते कधी चांगले राजकारणी जन्माला येतील वगैरे, आधी यांना खपवा, यांना राजकारणातनं हाकला, यांचं सैन्य म्हणून वापरायचं स्वतःला बंद करा. तुम्ही केवळ मतदार व्हा. तुम्हाला त्या निवडणुकीच्या वेळेस वाटेल ना त्याच वेळेला जाऊन यांना मतदान करा. यांच्या सभांना फुकटची गर्दी करू नका. त्यात काही करमणूक वगैरे नाही आहे बरं का. ते द्वेषाचंच बोलतात. यांची भाषणं ऐका सगळ्यांची. ते एकमेकांची उणीधुणी काढत राहतात आणि आतनं स्टेज खाली एकत्रच असतात.
ते नाही का धार्मिक समारंभाच्या स्टेजखाली वर धर्म चालू असतो आणि खाली कार्यकर्ते बेवडा पीत पत्ते खेळत बसलेले असतात. हे तेच आहेत. मांडवात स्टेजवर बसवलेला देव आणि मांडवाच्या खाली, फळ्यांच्या खाली, स्टेजच्या खाली मस्त खोली तयार करून दारू आणि पत्ते खेळत बसणारे लोक म्हणजे हे लोक. त्यामुळे यांच्या नादी लागायचं की नाही हे ठरवा. यांच्या सभांना गर्दी करायचं पण बंद करा. जरा वैचारिक व्हा. संविधान वाचा, पुस्तकं वाचा, विचारवंतांची भाषणं ऐका. आणि जे तटस्थ विचारवंत आहेत ना, या देशाची काळजी करणारे, या समाजाची काळजी करणारे, त्यांचं ऐका. ते खूप आहेत अजून, अख्ख्या देशभर आहेत. आणि स्वतंत्र व्हा मेंदूनं. कुठल्याही पक्षाचे राहू नका आणि कुठल्याही वादाचे राहू नका. कुठल्याही वादात दम नाही आणि कुठल्याही पक्षात दम नाही. तुम्ही भारतीय नागरिक व्हा, भारतीय मतदार व्हा. वाटेल त्याला निवडून आणा, पण मतदार व्हा. कुणाचे मिंधे आणि सैनिक आणि भक्त नका हो. तुमच्या भक्तीमुळं ना यांचे धंदे चालले आहेत. हे कधीही एकत्र येतात. यांच्याकडे कसलीही वैचारिक निष्ठा नाही आहे, कसलाही वैचारिक कट्टरता नाही आहे, आदर्श मूल्य नाहीत, नीतिमत्ता पण नाही. यांचे आर्थिकच धंदे आहेत आणि एकमेकांच्या भानगडी लपवणे आणि नकोसं झालं की त्याच्या भानगडी बाहेर काढणे, जशा त्या खरताच्या आत्ता काढल्यात. हे यांचे धंदे आहेत. नकोसं झाला की त्याला संपवणे. हे मांडवाखालचेच, मंडळातल्या मांडवाखालचेच लोक आहेत. नकोसं झाला एखाद्या जुगाराचे पैसे जमले किंवा उपयोग संपला की फेकून द्यायचं, त्याचा बरबाद करायचा. तोही नीचच असतो, त्यालाही बरबाद करायचं. तर हे यांचे धंदे आहेत. सावध होऊया आपण, सावध होऊया. त्या मोहित कंबोजच्या मुलीशी माझं काही वैर नाही, काहीच वैर नाही. मुलं बाळा नीट वाढली पाहिजे, ती पण भारतीय झाली पाहिजे. ती भारतीय जनता पक्षाची राहिली नाही पाहिजे आणि RSSची पण राहिली नाही पाहिजे. कुठलेच असा विचारधारांचे पण नका राहू. त्या काही झालेलं नाही. विचारधारांची फक्त भांडणं आहेत. शाहू फुले आंबेडकर पण दुकान मांडलं यांनी. व्हायचं असेल तर खरोखर शाहू फुले आंबेडकरांची व्हा. त्यांनी कुणाचाच द्वेष केला नाही. त्यांनी कुणाचाच द्वेष केला नाही. हां, त्यांनी जातवादाचा, धर्मवादाचा द्वेष केला, ठोकून काढलं. जातवाद, धर्मवाद आणि नागरिक हे वेगळे आहेत. कोणीतरी जात म्हणाले आम्ही वर्चस्ववादी आहोत म्हणून यांनी विरोध केला आणि खूप मोठी परंपरा आहे. महावीर, गौतम बुद्ध, बसवेश्वर, गुरु नानक आणि किती झाले, कबीर, तुकाराम, वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय या जात वर्चस्वाच्या विरोधात उभे राहिले. असे 27 संप्रदाय उभे राहिले. बसवांना उभं राहिले. आपण जरा यांचं पाळूया ना. बरं, त्यांचीही जातीन धर्म पंथ करून ठेवले आपण, त्याची घाणेरडी कर्मकांड करून ठेवली. यातनं बाहेर आलं पाहिजे. आपण भारतीय झालं पाहिजे, केवळ भारतीय, संविधान मानणारे भारतीय. आणि जे संविधानाला विरोध करणारे लोक आहेत ना, त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही जिवंत आहात ते संविधानामुळे जिवंत आहात. तुम्ही जी काही पचपच करताना, बडबड करताना घाणेरडी, ती पण संविधानाच्या संरक्षणात चालू आहे. संविधान मेलं ना तर आता कोणी त्या भ्रमात राहू नये की आम्ही पुन्हा एकदा जाती वर्चस्वाला जाऊ आणि आमचं राज्य असेल. अजिबात शक्य नाही आता याच्या पुढं. जग बदलतंय, जरा आकलनात घ्या. बदलतंय. माणूस व्हा, भारतीय व्हा, संविधान पाळा आणि जागतिक माणूस व्हा. बाद झाले तुमचे जाती, तुमचे धर्म, तुमचे जुने महापुरुष आणि तुमचे देव आणि ते अमुक आणि तमुक. दुकानबाजी आहे सगळी. तुम्ही माणूस व्हा, तुमच्या जगण्याचं जगा, सुंदर जगा, आनंदी जगा, शांत मेंदूनं जगा. एवढं सांगावं लागेल. या उद्योगपती राजकारण्यांच्या नादी लागू नका. त्यांचे उद्योग आहेत, तुम्हाला गंडवतात. हे भांडवलदार आहेत. हे फार कमी टक्का आहे हा, पण तुमचं सैन्य तयार करून तो फुकटात वापरून तुम्हाला तुमच्यात भांडणं लावून देऊन त्यांचं तुमच्यात भांडणं आहे त्यांचं सुख आहे. आणि मग कुणाचे किती समर्थक, कुणाचे किती समर्थक, कुणाचे समर्थक वगैरे होऊ नका. संविधान, भारत आणि माणूसपणा या 3 गोष्टींचे समर्थक व्हा. त्या मोहित कंबोजच्या मुलीला ती भारतीय व्हावी, निखळ माणूस व्हावी आणि खूप सुंदर जगावं तिनं, अशा माझ्याही शुभेच्छा आहेत. पण त्यांचे बाप लोक जे धंदे करत आहेत ना, ते फालतू आहेत आणि या देशाला विघातक आहेत. म्हणून एवढं तळमळीनं ओरडून बोलायचं. धन्यवाद.